Good morning, all. Now we will start. Okay. In previous lecture, we studied modules as well as sourcing and syncing concept regarding. Okay. We will revise it. This is a very important part: sourcing and syncing devices. Okay. Sync and source. Okay. Already आपण previous lecture मध्ये बघितले. What is syncing and sourcing? Sourcing करणं म्हणजे करंट किंवा व्होल्टेज सोर्स प्रोव्हाइड करणं. Okay. And syncing means it uses the provided voltage or current from the source. Okay. In this example, DC power supply, the sign is positive and negative, and current flowing from DC power supply to switch and then to bulb. Okay. And again to ground. अशा प्रकारे current travel होतो. मग first DC power supply act as a source, then current flowing through the switch and then bulb. Bulb uses this current or voltage to glow. Okay, so bulb is a syncing device because it uses the supply voltage. आणि switch जो आहे, switch कशासाठी यूज करतात? To connect or disconnect the supply to the switch. Okay, sorry, to the bulb. मग हा जो स्विच आहे तो स्विच पॉवर सप्लाय कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी यूज करतोय, म्हणजे सोर्स कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करतोय, म्हणजे हा जो स्विच आहे तो सुद्धा ऍज एन अ सोर्स आहे. ओके. मग सोर्सिंग अँड सिंकिंग कॉन्सेप्ट रिलेटेड टू इनपुट मॉड्यूल्स, डीसी इनपुट मॉड्यूल्स. यामध्ये जर 24 व्होल्ट डीसी, आपण डीसी इनपुट मॉड्यूल स्टडी करतोय. सो इनपुट पॉवर सप्लाय इज 24 व्होल्ट डीसी. इफ साइन इज अप्पर साइडला पॉझिटिव्ह असेल आणि लोअर साइडला निगेटिव्ह असेल आणि पुश बटन यूज केलंय, पुश बटन जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा कॉन्टॅक्ट मेड होतो. ओके. आणि जेव्हा रिलीज करतो तेव्हा कॉन्टॅक्ट डिस्कनेक्ट होतो. ओके. मग हे जेव्हा पुश बटन प्रेस करेल तेव्हा हा 24 व्होल्ट डीसी पॉवर सप्लाय इनपुट मॉड्यूलला कनेक्ट होईल. सो इनपुट मॉड्यूल ऍक्ट ऍज अ सिंकिंग डिव्हाइस अँड स्विच अँड 24 व्होल्ट पॉवर सप्लाय act as a sourcing device. Okay. Then next again sourcing two wire inductive proximity sensor. तो स्विचच्या ऐवजी प्रॉक्सिमिटी सेन्सर कनेक्ट केला. हा जो प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे हा पण ऍक्ट ऍज अ सोर्स, हा सुद्धा सोर्स म्हणून ऍक्ट होतो. ओके. बिकॉज इट कनेक्ट्स और डिस्कनेक्ट्स द पॉवर सप्लाय टू द इनपुट मॉड्यूल. हा जो 24 व्होल्ट डीसी पॉवर सप्लाय आहे तो सोर्स आहे, ऍज वेल ऍज हा जो प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे सेकंड, तो सुद्धा हा जो इनपुट मॉड्यूल आहे त्या इनपुट मॉड्यूलला ही जो सप्लाय आहे तो कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करतोय. सो सोर्सिंग टू वायर इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर असं हेडिंग आहे. ओके. म्हणजे हा पण सोर्स म्हणून ऍक्ट होतोय आणि हाही सोर्स आहे. फर्स्ट जेव्हा हा 24 व्होल्ट सप्लाय इथं जातो तेव्हा हा जो आहे तो इथून पास होतोय करंट. म्हणजे फर्स्ट जी डिव्हाइस असेल ती सोर्सिंग डिव्हाइस असेल. ओके. आणि जी सेकंड डिव्हाइस आहे ती सिंकिंग डिव्हाइस असेल. ओके. मग जेव्हा हा करंट इथपर्यंत फ्लो होतोय तेव्हा हा सोर्सिंग डिव्हाइस, हा सिंकिंग डिव्हाइस. नेक्स्ट जेव्हा इनपुट मॉड्यूलला जातो तेव्हा हा सोर्सिंग डिव्हाइस आणि हा सिंकिंग डिव्हाइस. ओके. मग अगेन वेन वी चेंज द पोलॅरिटी ऑफ सप्लाय, जर आपण पोलॅरिटी चेंज केली तर मायनस असेल तर प्लस असेल तर करंटची फ्लोईंग डिरेक्शन चेंज होईल. 24 व्होल्ट डीसी पॉवर सप्लाय टू इनपुट मॉड्यूलला करंट फ्लो होईल. ओके. मग जेव्हा इनपुट मॉड्यूल थ्रू
या स्विचला करंट जाईल इनपुट मॉड्यूल थ्रू, तेव्हा हा इनपुट मॉड्यूल सोर्स म्हणून ऍक्ट होईल आणि हा सिंकिंग डिव्हाइस म्हणून ऍक्ट होईल. ओके, म्हणजे सप्लाय पासून फर्स्ट जी डिव्हाइस आहे ती सोर्सिंग डिव्हाइस असते, कारण ती काय करते, सप्लाय प्रोव्हाइड करते, आणि सेकंड त्यानंतर नेक्स्ट येणारी डिव्हाइस सिंकिंग डिव्हाइस असेल. दिस इज सोर्सिंग अँड सिंकिंग कॉन्सेप्ट रिगार्डिंग डीसी इनपुट मॉड्यूल. ओके, लक्षात ठेवायचे डीसी इनपुट मॉड्यूलशी रिगार्डिंग आहे, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. दिस इज सोर्सिंग डीसी इनपुट मॉड्यूल. सोर्सिंग डीसी इनपुट मॉड्यूल म्हटलंय. ओके, म्हणजे हा जो डीसी इनपुट मॉड्यूल आहे हा सोर्सिंग डिव्हाइस आहे, बिकॉज 24 व्होल्ट डीसी पॉवर सप्लाय connected to the input module. Sign is first negative positive, so current flowing direction is as like this. Okay, so first this input module is act as a source, then supply goes to switch. Okay, then next for sourcing input module, जर इनपुट मॉड्यूल सोर्स म्हणून ऍक्ट होत असेल, तर सेकंड डायग्राम आपण आता स्टडी केली, त्यामध्ये एनपीएन ट्रान्झिस्टर हे इनपुट साइडला इंटरफेस केले जातात. एनपीएन ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सिंकिंग डिव्हाइसेस. एनपीएन ट्रान्झिस्टर्स आर ओपन कलेक्टर करंट सिंकिंग डिव्हाइस. म्हणजे जेव्हा ओपन कलेक्टर एनपीएन ट्रान्झिस्टर आपण यूज करतो तेव्हा तो सिंकिंग डिव्हाइस असतो, आणि तो जेव्हा सोर्सिंग इनपुट मॉड्यूल असेल तेव्हा त्याच्या इनपुटला इंटरफेस केला जातो. NPN transistors are open collector syncing devices which interface to a sourcing input module, and PNP transistors are open collector current sourcing devices which interface a syncing input module. ओके, लक्षात ठेवायचं, NPN ट्रान्झिस्टर सोर्सिंग इनपुट मॉड्यूलच्या इनपुटला इंटरफेस करायचा, PNP ट्रान्झिस्टर सिंकिंग इनपुट मॉड्यूलच्या इनपुटला इंटरफेस करायचा. ओके, देन नेक्स्ट डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूल्स. डिस्क्रीट आउटपुट मॉड्यूल्सचे दोन टाईप आहेत, एसी आउटपुट मॉड्यूल आणि डीसी आउटपुट मॉड्यूल. आपण एसी आउटपुट मॉड्यूल स्टडी केला. यामध्ये फर्स्ट ब्लॉक लॅच लॉजिक सर्किट, देन ऑप्टिकल आयसोलेशन, ट्रायक स्विचिंग सर्किट, देन फिल्टर, फ्यूज, एलईडी अँड कंट्रोल डिव्हाइस. जसं इनपुट मॉड्यूल आपण स्टडी केले त्याच टाईपचे आउटपुट मॉड्यूल्स आहेत, फंक्शन सेम आहेत, टर्मिनेशन, इंडिकेशन, आयसोलेशन, ओके, अँड सिग्नल कंडिशनिंग, अशा टाईपचे 4 फंक्शन्स हे मॉड्यूल्स पण परफॉर्म करतात ऍज लाईक इनपुट मॉड्यूल्स. फर्स्ट आपण स्टडी करतोय एसी इनपुट मॉड्यूल. ओके, एसी इनपुट मॉड्यूल का म्हटलं, कारण जे आउटपुट डिव्हाइसेस आपण कनेक्ट करणार आहे या आउटपुट मॉड्यूलला त्या एसी वरती ऑपरेट होतात. सो एसी जे हाय व्होल्टेज एसी किंवा हाय करंट एसी असेल त्यापासून ज्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या डॅमेज होऊ नये म्हणून या सर्किटमध्ये फ्यूज अँड फिल्टर सर्किट यूज केले. ओके, मग फर्स्ट लॅच लॉजिक सर्किट आपण स्टडी केला. सीपीयू जो आहे पीएलसीचा तो डिजिटल डेटावरती ऑपरेट होतो. ओके, 1001 बायनरी डेटा जो आहे म्हणजे डिजिटल डेटावरती तो ऑपरेट होतो. मग फर्स्ट आपण इनपुट मॉड्यूल स्टडी केला. इनपुट मॉड्यूल इट कन्वर्ट्स दी एनालॉग सिग्नल इनटू डिजिटल बिकॉज सीपीयू ऑपरेट्स ऑन दी डिजिटल डेटा, आणि सीपीयू त्या डिजिटल डेटावरती ऑपरेट होईल जेव्हा इनपुट मॉड्यूल एसी अॅनालॉगचं डिजिटल मध्ये कन्व्हर्जन करेल. अगेन जेव्हा प्रोसेसिंग कम्प्लीट होईल तेव्हा जे आउटपुट येईल ते आउटपुट डिजिटल फॉर्म मध्ये असेल. मग आपले जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत ते सपोज अॅनालॉग सिग्नल वरती ऑपरेट होत असतील तर त्या डिजिटल डेटाचे अॅनालॉग मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. सो output module act as a signal conditioner which converts this digital data into analog form. Okay. First latch logic circuit. Okay, latch logic circuit यामध्ये हा लॅच जो आहे तो 1 बिट मेमरी सेल असतो. इट स्टोर्स 1 बिट डेटा. ओके, मग जो सीपीयूचा आउटपुट आहे ते लॅच लॉजिक सर्किटला अप्लाय केले जाईल. लॅच लॉजिक सर्किट मध्ये 1 बिट स्टोअर होतो, म्हणजे जो सीपीयू आहे तो कुठल्या प्रकारचा डेटा देतोय, सपोज 1001 च्या फॉर्म मध्ये डेटा देतोय. हा लॅच लॉजिक सर्किट तो जो डेटा आहे तो सेव्ह करेल. ओके, आणि पुढे पास करेल. ऑप्टिकल आयसोलेशन. ओके, ऑप्टिकल आयसोलेशन हा जो ब्लॉक आहे, आयसोलेशन विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट इट सेंड्स द डेटा टुवर्ड्स दी आउटपुट डिव्हाइसेस. ओके, म्हणजे विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट
कुठलाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट सीपीयूशी न करता विथ द हेल्प ऑफ एलईडी अँड फोटो ट्रान्झिस्टर जो डेटा आहे, जो सिग्नल आहे, तो पुढे ट्रान्समिट केला जातो. ओके, इट प्रोव्हाइड द आयसोलेशन. देन स्विचिंग सर्किट, ट्रायक यूज केलाय. ट्रायक इज युज्ड ॲज अ स्विचिंग डिव्हाइस. Triac is used as a switching device in an AC output module, which is basically solid state device. Triac हा एक solid state device आहे. It is used to switch the AC high voltage and current for controlling the on and off state of the field hardware devices. ज्या हार्डवेअर डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस आपण कनेक्ट करणार आहोत, ते ऑन किंवा ऑफ करण्यासाठी ट्रायक यूज केलाय. ट्रायक इज युज्ड ॲज अन स्विचिंग डिव्हाइस. ओके, ट्रायकचे ऍप्लिकेशन्स तुम्ही बीपी मध्ये बघितले असतील. ओके, नेक्स्ट. ओके, मध्ये जो ट्रायकचे मी ऍप्लिकेशन्स बघितले असतील की ट्रायक इट इज युज्ड ॲज अ स्विचिंग डिव्हाइस. मग या आउटपुट मॉड्यूल मध्ये, एसी आउटपुट मॉड्यूल मध्ये आपण ट्रायक यूज केलाय ॲज अन स्विचिंग डिव्हाइस टू स्विच ऑन ऑर ऑफ द आउटपुट डिव्हायसेस. ओके, देन नेक्स्ट प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, फिल्टर सर्किट. आपण एसी आउटपुट मॉड्यूल स्टडी करतोय. सो एसी हाय व्होल्टेज हाय करंट पासून जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या प्रोटेक्ट करण्यासाठी व्होल्टेज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस एमओव्ही म्हणजे मेटल ऑक्साइड व्हॅरिएस्टर हा व्हॅरिएस्टर यूज केलाय. ओके, एमओव्ही. यामुळे काय होतं की हाय करंट किंवा हाय व्होल्टेज पासून सर्किट प्रिव्हेंट होतं, सर्किट डॅमेज होत नाही. ओके, हार्डवेअर आहे की यामुळे काय होतं की जी व्होल्टेजची पीक व्हॅल्यू आहे ती लिमिट केली जाते आणि स्पेसिफिक लेवलला कॉन्स्टंट ठेवली जाते. सो एमओव्ही मेटल ऑक्साइड व्हॅरिएस्टर इज युज्ड टू लिमिट द पीक व्होल्टेज अक्रॉस द एसी स्विचिंग हार्डवेअर टू अ स्टेट व्हॅल्यू, सेफ व्हॅल्यू. एका सेफ व्हॅल्यूला ती जी एसी पीक व्होल्टेजची व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट ठेवली जाते. त्यामुळे काय होतं मग ज्या आउटपुट डिव्हायसेस आहेत त्यांचं प्रोटेक्शन होतं हाय व्होल्टेज पासून. ओके, सो फिल्टर सर्किट इज युज्ड टू प्रोटेक्ट दी आउटपुट डिव्हायसेस फ्रॉम हाय और पीक व्होल्टेजेस. देन फ्यूज अँड एलईडी. एलईडी प्रोव्हाइड्स द इंडिकेशन ऑफ द स्टेट ऑफ आउटपुट टू द ऑपरेटर. एलईडी इंडिकेशन पर्पज साठी यूज केलाय. इट इंडिकेट्स द स्टेटस ऑफ आउटपुट डिव्हायसेस. ओके, देन फ्यूज. Fuse is connected in line of output to protect the AC switching device from drawing high current. Okay. Fuse सुद्धा सर्किटच्या सिरीज मध्ये कनेक्ट केली आहे, इन लाईन कनेक्ट केली आहे, बिकॉज इट प्रोटेक्ट्स दी switching devices, that is nothing but output devices from AC high current or voltage. Okay. ज्या आउटपुट डिव्हायसेस आहेत त्या आउटपुट डिव्हायसेसच्या प्रोटेक्शनसाठी फ्यूज यूज केली आहे आणि फ्यूज सिरीज मध्ये कनेक्ट केली जाते. ओके, देन कंट्रोल डिव्हाइस. आणि ज्या आउटपुट डिव्हायसेस कंट्रोल करायचे म्हणजे ज्या आउटपुट डिव्हायसेस आपण पीएलसी ला कनेक्ट करतोय कंट्रोलिंग साठी, त्या आउटपुट डिव्हायसेस कंट्रोल केल्या जातात. ओके, दिस इज द एसी आउटपुट मॉड्यूल. देन टिपिकल वायरिंग कनेक्शन फॉर एसी आउटपुट मॉड्यूल. हे एसी आउटपुट मॉड्यूलचं वायरिंग कनेक्शन आहे. आउटपुट 1, आउटपुट 2, 3, 4, 5 अशा टाईपचे आउटपुट्स असतील. मग आउटपुट 5 ला ऍक्च्युअल आउटपुट डिव्हाइस कनेक्ट केली आहे. ओके, एसी असल्यामुळे 110 म्हणजे 110 व्होल्टेज एसी वरती ती आउटपुट डिव्हाइस ऑपरेट होतीये. सो दिस एसी 110 volt AC is connected to the load, okay, and to the output module. Okay. Okay. According to the program or decision taken by the CPU, this output 5 switch is connects or disconnects the load to the output module. जो आउटपुट मॉड्यूल आहे त्या आउटपुट मॉड्यूलला हा जो लोड कनेक्ट केलाय, म्हणजे लोड मीन्स आउटपुट डिव्हायसेस, आणि त्या जर ऑन करायचे असतील तर हे कनेक्शन मेड केलं जाईल सिग्नल फ्रॉम ऑपरेट स्विच, ह्या स्विच थ्रू जो ॲरो केलाय तो ॲरो जेव्हा हे डिव्हाइस ऑन करायचं असेल तेव्हा इथं कनेक्शन मेड केलं जाईल, आणि जेव्हा हा डिव्हाइस ऑफ ठेवायचा असेल तेव्हा हा स्विच ऑफ केला जाईल अकॉर्डिंग टू द प्रोग्राम इन दी
सीपीयू मध्ये जसा प्रोग्राम केला त्याच्या अकॉर्डिंगली ह्याचा आउटपुट डिव्हाइस आहे, हा जो लोड आहे तो कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट केला जाईल, म्हणजे ऑन किंवा ऑफ केला जाईल. आणि याच्यासाठी हा सेपरेट पॉवर सप्लाय असेल, एसी पॉवर सप्लाय. सो दिस इज एसी आउटपुट मॉड्यूल. ओके, देन डीसी आउटपुट मॉड्यूल. डीसी आउटपुट मॉड्यूल मध्ये फर्स्ट ब्लॉक डिस्क्रीट इनपुट सिग्नल, then opto isolator means optical isolation, then amplifier, control to power circuit interface, and at last two output field devices. This is the block diagram of DC output module. Okay, first figure shows block diagram of discrete output module. It consists of indicating LED, then optical isolator, then amplifier, power circuit interface, and connection with output devices. Okay, this module receives their operating power from the power supply of the PLC. It comes from the back pin. Okay, म्हणजे हा जो मॉड्यूल आहे या मॉड्यूलला पॉवर सप्लाय पीएलसी पासून रिसीव्ह होतो किंवा सेपरेटली पॉवर सप्लाय असेल. ओके, फर्स्ट डिस्क्रीट इनपुट सिग्नल्स. जे सिग्नल्स सीपीयू कडून येत आहेत ते डिजिटल फॉर्म मध्ये आहेत आणि हा डीसी आउटपुट मॉड्यूल आहे, सो इट ऑपरेट्स ऑन द डीसी व्होल्टेज. ओके, देन एलईडी इंडिकेट्स द स्टेटस ऑफ आउटपुट डिव्हाइसेस. जे आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करतोय आपण आउटपुट मॉड्यूलला त्यांचं जे स्टेटस आहे हा एलईडी इंडिकेट करतो. नेक्स्ट ब्लॉक ऑप्टो आयसोलेटर. Opto isolator means optical isolation. It provides the isolation or it prevent the direct connection between the CPU and output devices. Okay, or output module and output devices. यामध्ये आयसोलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ऑप्टिकल आयसोलेटर यूज केला. ओके, देन amplifier amplifies the signals coming from the opto coupler or opto isolator. Okay, then this amplified signal is applied to control to power circuit interface, and these signals are again applied to output devices. Okay, according to the decision taken by the CPU, these output devices may turn on and turn off. Okay, this is the block diagram of DC output module. Then specifications of DC output module: rated voltage, then voltage range means plus or minus tolerance. The voltage range 20.4 असेल किंवा 28.8 व्होल्टेज, तरी सुद्धा हा जो आउटपुट मॉड्यूल आहे त्याचं वर्किंग कसं असेल, गुड कंडिशन मध्ये असेल, बिकॉज दिस इज द टॉलरन्स 20.4 to 28.8 व्होल्ट. volt DC, maximum surge current 8 ampere, rated current per, then rated current per common 6 ampere. Okay, on state contact resistance 0. Applications of DC output module. Okay, then analog input and analog output modules. Okay, analog input output modules. Analog input module is a module which connects the PLC to analog input signals such as signal from the thermocouple, flow such as flow meter, level sensors, pressure sensors, etc. Okay, आता आपण बघितले डीसी इनपुट मॉड्यूल, एसी इनपुट मॉड्यूल, त्यानंतर डीसी आउटपुट मॉड्यूल, एसी आउटपुट मॉड्यूल. हे सिग्नल पॉवर वरती डिपेंड आहे, म्हणजे एसी सिग्नल, डीसी सिग्नल. Again, there are two types of input and output modules: analog input module and digital input module. Okay, analog input module and analog output module first study करूया आपण. Analog input module and analog output module. मग याला analog का म्हटलं असेल, कारण जो डेटा आहे किंवा जो मॉड्यूल आहे हा मॉड्यूल अॅनालॉग डेटावरती ऑपरेट होतो, म्हणजेच इनपुटला अॅनालॉग सिग्नल असेल. ओके,
म्हणजेच analog AC input voltage is applied to the input of input module. Okay. ब्लॉक डायग्राम बघा. ब्लॉक डायग्राम मध्ये फर्स्ट सिग्नल इज अॅनालॉग AC इनपुट व्होल्टेज. हे जे आहे ते कसं आहे अॅनालॉग AC इनपुट व्होल्टेज. दिस अॅनालॉग AC इनपुट व्होल्टेज इज अप्लाइड टू नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर. सेम ब्लॉक आहे नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर. ओके. Then A to D converter, it converts this analog signal into digital form. Then optical isolation, then logic circuit, then CPU and then data table. Okay. Similar आहे, थोडासाच फरक आहे की फर्स्ट जो अॅनालॉग AC इनपुट व्होल्टेज आहे ते नॉइज अँड डिबाउन्स फिल्टरला अप्लाय केले. देन A to D converter, optical isolation, then logic circuit, CPU and data table. ओके, वन बाय वन आपण याचं फंक्शन स्टडी करूया. मग यामध्ये अॅनालॉग इनपुट मॉड्यूलचं फंक्शन काय, तर अॅनालॉग इनपुट मॉड्यूल मध्ये असे डिफरंट टाइप्सचे इनपुट डिव्हायसेस आहेत, जसे की थर्मोकपल, फ्लोमीटर, लेवल सेन्सर्स, प्रेशर सेन्सर्स. हे जे सेन्सर्स आहेत त्यांचं आउटपुट हे अॅनालॉग मध्ये असते. ओके. मग हे जे अॅनालॉग इनपुट आहे ते अॅनालॉग इनपुट ह्या इनपुट मॉड्यूलला अप्लाय केलं जातं. मग जर अॅनालॉग डिव्हायसेस ऍज अन इनपुट डिव्हायसेस म्हणून यूज केल्या असतील तर अशा ऍप्लिकेशन्स मध्ये अॅनालॉग इनपुट मॉड्यूल यूज केला जातो. दिस मॉड्यूल कन्वर्ट द अॅनालॉग सिग्नल फ्रॉम अॅनालॉग टू डिजिटल सिग्नल विच कॅन बी हँडल्ड बाय प्रोसेसर. म्हणजे की हा जो मॉड्यूल आहे अॅनालॉग इनपुट मॉड्यूल हा अॅनालॉग डेटाचं डिजिटल मध्ये कन्व्हर्जन करतो आणि जो की डेटा CPU हँडल करेल. ओके. CPU ऑपरेट्स ऑन द डिजिटल डेटा. सो दिस A to D converter is used. Typical signal level are usually 0 to 10 volt DC, minus 10 to plus 10 volt DC, 0 to 5 volt DC, 1 to 5 volt, and current 0 to 20 milliampere, minus 20 to plus 20, 4 milliampere to 20 milliampere. म्हणजे डिफरंट टाइप्सचे इनपुट मॉड्यूल ह्या डिफरंट सिग्नल्स लेवल्स वरती ऑपरेट होतात. म्हणजे 0 to 10 व्होल्ट DC असेल किंवा minus 10 to plus 10, 0 to 5 volt, 1 to 5 volt, etc. Okay. Figure shows analog input module. It consists of noise and debounce filter, then A to D converter, optical isolation, logic circuit, then CPU and data table. Okay. These are the blocks in the analog input module. Okay. Analog input module are selected to accept either current or voltage input signal. Okay. हे जे analog input module आहेत इनपुट व्होल्टेज किंवा अॅनालॉग AC इनपुट करंट यावरती ऑपरेट होतो. ओके. हा जो अॅनालॉग इनपुट मॉड्यूल आहे हा अॅनालॉग AC इनपुट व्होल्टेज किंवा अॅनालॉग AC इनपुट करंट यावरती ऑपरेट होतो असा तो डिझाईन केलाय. ओके. When analog signal is applied or is provided to the PLC through analog input module, it reaches in different noise signals. जेव्हा अॅनालॉग सिग्नल PLC थ्रू अॅनालॉग इनपुट मॉड्यूलला प्रोव्हाइड केला जातो किंवा अॅनालॉग इनपुट मॉड्यूल थ्रू PLC ला प्रोव्हाइड केला जातो तेव्हा डिफरंट नॉइज सिग्नल्स जनरेट होतात. ओके. आपण पाहिले नॉइज इट इज अन अनवॉन्टेड सिग्नल विच आर ऍडेड इन दी information of input signals. Okay. Using noise and debounce filter, the input signal made noise free signal. Okay. जर आपण noise and debounce filter यूज केला बिफोर अप्लाइंग टू दी CPU ला अप्लाय करायच्या अगोदर जर आपण नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर यूज केला तर बिकॉज ऑफ नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर द सिग्नल मेड नॉइज फ्री. ओके. म्हणजे नॉइज रिमूव्ह केला जाईल विथ द हेल्प ऑफ नॉइज अँड डिबाउन्स फिल्टर. Then the signal is converted into digital signal using A to D converter, and this digital signal then passed through optical isolation circuit to logic circuit. डिजिटल मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तो डेटा ऑप्टिकल आयसोलेशन थ्रू लॉजिक सेक्शन, हा लॉजिक सेक्शन जो आहे तो CPU मध्ये असेल. ओके. CPU मध्ये मेमरी पार्ट मध्ये जेव्हा जो युजर प्रोग्राम आहे तो युजर प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर जे काही लॉजिक आहे त्या लॉजिकच्या अकॉर्डिंगली ऍज वेल ऍज ज्या इनपुट
व्हॅल्यूज आहेत त्या इनपुट डेटा टेबल मध्ये स्टोअर्ड असतील आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग डिसिजन घेतला जाईल. ओके. द लॉजिक सेक्शन अलाउज डिजिटल सिग्नल टू द सीपीयू अँड ऑन द डेटा टेबल ऑर स्टोरेज. बघा आपण बघितलं फंक्शन ऑफ इच ब्लॉक इन दी अॅनालॉग इनपुट मॉड्यूल. अॅनालॉग एसी इनपुट व्होल्टेज किंवा अॅनालॉग एसी इनपुट करंट हा इनपुट मॉड्यूलला अप्लाय केला जातो किंवा हा जो अॅनालॉग इनपुट मॉड्यूल आहे तो अॅनालॉग एसी इनपुट व्होल्टेज किंवा अॅनालॉग एसी इनपुट करंट यावरती ऑपरेट होतो. ओके. देन इफ दिस अॅनालॉग इनपुट व्होल्टेज इज अप्लाइड टू द पीएलसी देन there is a noise present in this signal. So noise and debounce filter is used. It removes the noise from the signal. Okay. Then this noise free signal is applied to A to D converter. It converts the analog data into digital, which CPU operates on the digital data. Okay. So A to D converter is used. Then optical isolation. Optical isolation provides the isolation. Okay. There is a use of optocoupler, that means LED and phototransistor, okay, which transmit the signal without any direct contact. Okay. So optical isolation provides the isolation between the input module and CPU. Then logic circuit. Okay. Logic circuit is nothing but it is an logic stored in the memory of CPU. Depending on the logic, CPU executes the or turn on or turn off the output devices. Okay, in the data table, there is a status of input devices. Okay, in the input data table. Okay, this is the block diagram of analog input module. Then analog output module. Analog output module. फर्स्ट डेटा फ्रॉम टेबल, जो आउटपुट टेबल आहे, जसे की आपण या इनपुट मॉड्यूल मध्ये हा डेटा टेबल स्टडी केला. डेटा टेबल पासून जो काही डेटा आहे तो सीपीयू मध्ये दिला जाईल. ओके. देन आफ्टर सीपीयू डेटा इज अप्लाइड टू आउटपुट मॉड्यूल. ओके. मग आउटपुट मॉड्यूल नंतर D2A कन्व्हर्टर असेल, विच कन्व्हर्ट्स द डिजिटल डेटा इनटू अॅनालॉग, अँड ॲट लास्ट दिस डेटा इज अप्लाइड टू आउटपुट डिव्हाइसेस. Okay, this is the analog output module. Output module converts control instructions from the CPU. Okay, म्हणजे output module चं function आपण study केला. Wait. Okay. First block CPU, then output module, then D2A converter and output field devices. Okay, 4 block आहेत. First, output module convert control instructions from the CPU into digital or analog signal that can be used to control various field output devices like actuators, control valves, then motors, etc. ओके. मग हा जो डेटा आहे डेटा टेबल मध्ये तो सीपीयू ला दिला जाईल. सीपीयू जी काही मेमरी मध्ये प्रोग्राम स्टोर्ड असेल त्याच्या अकॉर्डिंगली ऍक्शन घेईल आणि मग जे आउटपुट डिव्हाइसेस आहेत लाईक ऍक्च्युएटर्स, कंट्रोल वॉल्स, मोटर्स इट्सेट्रा टर्न ऑन किंवा ऑफ केल्या जातील. ओके. आणि ह्या ज्या आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या जर अॅनालॉग डेटावरती ऑपरेट होत असतील तर आउटपुट मॉड्यूल नंतर D2A कन्व्हर्टर यूज केला जाईल. इट कन्व्हर्ट्स द डिजिटल डेटा इनटू अॅनालॉग फॉर्म. Okay, and then output devices may turn on and turn off. Okay, according to the data coming from the CPU. Okay, this is the analog output module. Then analog output modules are selected to sense out either a varying current or voltage signal. म्हणजे voltage किंवा current वरती operate होतात. Same analog input module च्या प्रमाणे. Each value of current or voltage will represent a particular operation. Each value of current or voltage will represent a particular operation. For example, if the speed of DC motor is to be varied over a range of 1000 to 3000 RPM, the voltage of an output module of range 0 to 1 volt. Okay, DC will represent a specific speed over the range. Means कुठलीही रेंज कन्सिडर केली, सपोज 1000 to 3000 RPM ही जर रेंज कन्सिडर केली तर त्यामध्ये 1000 झिरो व्होल्टेज ट्रान्समिट केल्यानंतर 1000 RPM स्पीड होईल आणि जर 1 व्होल्ट ट्रान्समिट केला तर
3000 RPM. म्हणजे 2 स्टेटमध्ये ते जी मोटर आहे त्याचा स्पीड चेंज होईल, व्हॅरी होईल. ओके, म्हणजे कुठलीही लेवल घेतली पर्टिक्युलर ऑपरेशन त्या लेवलने रिप्रेझेंट केलं जाईल. ओके, each value of current or voltage will represent a particular operation. Then next point, specifications. These are the specifications of analog output module. Okay, specification मध्ये rated voltage, rated current, as well as output voltage, etc. Okay, settling time, या specifications यामध्ये असतील. Okay, read out करा, simple आहे. Other आहेत अजून voltage output, then current output, voltage output at minimum or maximum, okay, etc. And next point, I/O addressing of PLC. आता इथपर्यंत आपण इनपुट अँड आउटपुट मॉड्यूल स्टडी केले, म्हणजे हार्डवेअर डिव्हायसेस स्टडी केले. हार्डवेअर डिव्हायसेस मध्ये फर्स्ट स्टडी केलं डिस्क्रीट इनपुट मॉड्यूल्स. डिस्क्रीट इनपुट मॉड्यूल्सचे 2 टाइप आहेत, एसी इनपुट मॉड्यूल अँड डीसी इनपुट मॉड्यूल. Then we studied discrete output modules. Discrete output modules are again classified into 2 types, AC output module and DC output module. And again, there are 2 types, analog input module and analog output module. Okay, etc. are the different hardware devices. Then software part, PLC programming. The PLC programming मध्ये first आपल्याला स्टडी करायचे आयओ ऍड्रेस. इनपुट आउटपुट डिव्हायसेस आहेत किंवा इनपुट आउटपुट डिव्हायसेसचे जे काही कशा टाईपने ऍड्रेस केलं जातं. ओके, कशा टाईपने डेटा फाईलचं ऍड्रेसिंग असते. ओके, प्रोग्राम फाईलचं ऍड्रेसिंग कशा टाईपचं असतं हे आपल्याला बघायचं. Different files that are handled by PLC during the scanning and execution of the program have specific identification with specific logical addresses. लॉजिकल ऍड्रेसेस म्हणजे तुम्ही कंट्रोलर मध्ये स्टडी केला असेल, मूव ए कॉमा बी, किंवा जर इनडायरेक्ट ऍड्रेस दिलेला असेल तर हॅश दिलेला असतो. ओके, म्हणजे यामध्ये स्पेसिफिक लॉजिकल ऍड्रेसेस असतात. म्हणजे मूव ए कॉमा हॅश 08H असं जर दिलं तर 08H हा डायरेक्ट ऍड्रेस असतो. ओके, किंवा तो डेटा असतो आणि तो जो डेटा आहे किंवा तो हॅश यूज केलाय म्हणजे त्या लोकेशनला असणारा डेटा, असं काहीतरी मिनिंग होतं त्याचं. म्हणजे स्पेसिफिक ऍड्रेसिंग आहे, काहीतरी लॉजिक दिलंय की त्याच्या पाठीमागे काहीतरी मिनिंग आहे. अशाच टाईपचं स्पेसिफिक लॉजिकल ऍड्रेसेस पीएलसी मध्येही यूज केले जातात. पीएलसी ज्या डिफरंट फाईल्स हँडल करतो, म्हणजे डेटा फाईल्स असतील किंवा अदर कोडिंगच्या फाईल्स असतील, याचे जे स्कॅनिंग आणि एक्झिक्युशन आहे हे जेव्हा होत असतं तेव्हा त्या फाईल्सला स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन दिलं जातं की ज्याच्या थ्रू ते पीएलसी ला आयडेंटिफाय होते. ओके, मग त्याचे प्रॉपर आयडेंटिफिकेशन जे आहे हे माहित असायला पाहिजे. प्रॉपर आयडेंटिफिकेशनचे एक्झाम्पल्स दिलेत. ओके, एक्झाम्पल ऑफ आयओ ऍड्रेसिंग. फर्स्ट I:, then 12.1 I/10. तर याचं मीनिंग काय? Here I represent the type of the file, that is input file. I input file म्हणजे ही जी फाईल आहे I:12 then .I/10 हा ऍड्रेसिंग टाईप आहे आयओ ऍड्रेसिंगचा. म्हणजे फर्स्ट आय असेल देन कोलन असेल तर त्याचं मीनिंग काय आहे बघा. जो फर्स्ट आय जो आहे इट रिप्रेझेंट दी इनपुट फाईल. म्हणजे हा जो एवढा ऍड्रेस आहे या ऍड्रेस मधला जो फर्स्ट आय आहे इट रिप्रेझेंट द टाइप ऑफ द फाईल, दॅट इज इनपुट फाईल. फर्स्ट जो आहे तो टाइप ऑफ फाईल रिप्रेझेंट करतोय, म्हणजे दिस इज द इनपुट फाईल. देन कोलन रिप्रेझेंट द फाईल सेपरेटर. हा जो कोलन आहे तो फाईल सेपरेटर साठी यूज केला. ओके, देन 12 इज इनपुट स्लॉट नंबर. 12 जो आहे तो इनपुट स्लॉट नंबर, म्हणजे 12 नंबरच्या स्लॉटला इनपुट फाईल कनेक्ट केली. ओके, देन डॉट रिप्रेझेंट वर्ड सेपरेटर. डॉट हा वर्ड सेपरेटर आहे. देन आय इज वर्ड नंबर, सॉरी आय नाहीये तो 1 आहे.
हा जो आहे यातला तो 1 आहे, 1/10 आहे. 1 काय रिप्रेझेंट करतो, वर्ड नंबर, अँड स्लॅश इट इज अ बिट सेपरेटर, अँड 12 इज अ बिट नंबर. ओके, लक्षात ठेवा. I:12.1/10 हा ऍड्रेसिंगचा एक टाइप आहे. ओके, हा एवढा ऍड्रेस आहे I:12.1/10. ओके, यामध्ये हा जो फर्स्ट आय आहे, इट रिप्रेझेंट्स द टाइप ऑफ फाईल. फाईल कुठल्या टाईपच्या आहे हे रिप्रेझेंट करतो. आय असेल तर इनपुट फाईल, ओ असेल तर आउटपुट फाईल. ओके, देन कोलन रिप्रेझेंट्स दी फाईल सेपरेटर. Colon represents the file separator, and 12 is the input slot number. Okay, I:12 म्हणजे input file, and there is a input connected at 12th slot number. ओके, 12th slot number ला इनपुट कनेक्टेड आहे आणि त्याचं स्टेटस या फाईल मध्ये आहे, या इनपुट फाईल मध्ये आहे. ओके, डॉट रिप्रेझेंट द वर्ड सेपरेटर. ओके, हा जो वर्ड आहे त्याचं सेपरेशन करतो डॉट. ओके, देन 1 इज अ वर्ड नंबर, त्यातला फर्स्ट वर्ड किंवा सेकंड वर्ड असेल, थर्ड वर्ड असेल, कुठला वर्ड आहे तो इथं येईल. जर थर्ड नंबर असेल तर 3/10 येईल. ओके, so 1 is a word number, slash is a bit separator. Okay, slash is a bit separator, and 12 is a bit number. Okay, 12 नाही, हा 10 आहे. This 10 is a bit number, 1 is a word number. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. I is nothing but input file or a type of file show करतो हा first word. Then colon is a file separator. Then 12 is a input slot number. Then dot represent the word separator. 1 is a word number and 10 is a bit number. Okay. In most of the addressing, all fields from the addressing are slot number, not mandatory or compulsory as given in the following example. मग काही एक्झाम्पल्स मध्ये एवढं डिटेल मध्ये दिलेलं नसतं की वर्ड नंबर, बीट नंबर वगैरे. ओके, मग सिम्पल फॉलोविंग एक्झाम्पल्स बघा अजून. I:0/1 असा याचं मिनिंग काय आहे. आय तर माहितीये तुम्हाला, इट इंडिकेट्स द इनपुट टाइप ऑफ फाईल. फर्स्ट आय जो आहे तो टाइप ऑफ फाईल इंडिकेट करतो. आय मीन्स इनपुट फाईल. हिअर द ऍड्रेसिंग इंडिकेट द इनपुट टर्मिनल विथ स्लॉट नंबर 0 अँड बीट नंबर 1. हा जो फर्स्ट आहे तो स्लॉट इंडिकेट करतो आणि हा नेक्स्ट आहे तो बीट नंबर इंडिकेट करतो. ओके, आय मीन्स input file, then colon is a file separator, 0 represent the slot number and 1 represent the bit number. Okay, simple आहे. I:0/1 इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही प्रोग्राम स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हा ऍड्रेस द्यावा लागतो, 0/1, देन 1/1. मग 1 म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. ओके, फर्स्ट जो 0 आहे तो 0 हा स्लॉट नंबर आहे आणि 1 जो आहे तो बीट नंबर आहे. ओके, देन नेक्स्ट ऍड्रेसिंग टाइप O मीन्स आउटपुट फाईल, कोलन 12.1/10 म्हणजे सेम यासारखीच फाईल आहे, फक्त आउटपुट फाईल आहे. ओके, यामध्ये हा जो O आहे तो इट रिप्रेझेंट्स द टाइप ऑफ फाईल, दॅट इज नथिंग बट आउटपुट फाईल. कोलन रिप्रेझेंट द फाईल सेपरेटर. Then 12 is a slot number. Okay, then dot represent the word separator. 1 is a word number and 10 is a bit number. Okay, लक्षात ठेवायचं. This is the output file and this is input file. Okay, same I:0/1 या टाइपची ही फाईल आहे, आउटपुट फाईल. O:0/1 बघितलं आपण. O means type of file, colon is a file separator, 0 is nothing but a slot number and 1 represents the bit number. Okay, same, फक्त ही इनपुट फाईल आहे, ही आउटपुट फाईल आहे. सेम इथं पण ही इनपुट फाईल आहे, ही आउटपुट फाईल आहे. ओके, अशा टाइपचं ऍड्रेसिंग यूज केलं जातं पीएलसी मध्ये. ओके, ज्या डिफरंट फाईल्स आहेत, इनपुट फाईल्स, आउटपुट फाईल्स, याचं ऍड्रेसिंग कसं केलं जातं. I:, देन 12
12.1/10 याचं मिनिंग काय? I is nothing but input file, file separator, then 12 is a इनपुट स्लॉट नंबर. आता इनपुट स्लॉट नंबर म्हणजे काय? जे इनपुट टर्मिनल्स आहेत इनपुट मॉड्यूलला, त्यामध्ये कुठल्या स्लॉटला ही इनपुट कनेक्टेड आहे. ओके, देन word separator. Dot is a word separator. Then 1 represents the word number and 10 represents the bit number. Okay, these four are the type of IO addressing. Okay, input files and output files ही addressing आहे अशा टाइपचे. ठीक आहे. Then next जे टायमर इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचं ऍड्रेसिंग वेगळ्या टाइपचं आहे. हे टायमरचं आणि हे काउंटरचं आहे. लक्षात ठेवा. टायमर ऍड्रेसिंग कसं केलं जातं? T4:0/done. Okay, this addressing indicate that the done bit of timer 0 with file number 4. Okay, म्हणजे काय? T4:0/dn. dn means done. Okay, this addressing indicates that the done bit of timer 0. हे 0 म्हणजे काय? तर टायमर 0 म्हणजे डन बीट ऑफ टायमर 0 विथ फाईल नंबर 4. T4 दिल्या म्हणजे फाईल नंबर 4. दिस ऍड्रेसिंग इंडिकेट्स दॅट द डन बीट ऑफ टायमर 0 विथ फाईल नंबर 4. ओके, देन सेकंड इन्स्ट्रक्शन or second addressing indicates done bit of counter 1 with file number 5, C5. Okay, done bit of timer 1 with file number 5. Okay, असं ऍड्रेसिंग आहे. ओके, टायमर आणि काउंटरचं लक्षात ठेवा. दोन टायमर आहेत, टायमर 0, टायमर 1. जर टायमर 0 यूज केला तर इथं 0 असेल, टायमर 1 यूज केला तर टायमर 1 इथं असेल. ओके, टायमरचा डन बीट ऑफ टायमर 0 विथ फाईल नंबर 4. ओके, T4 च्या ऐवजी फाईल नंबर पण चेंज होऊ शकते. जसं की इथं सेकंड जी काउंटरची इन्स्ट्रक्शन आहे यामध्ये कसं सांगितलंय? डन बीट ऑफ काउंटर 1 विथ फाईल नंबर 5. अशा टाइपची फाईल चेंज होऊ शकते, काउंटर चेंज होऊ शकतो. दिस आर दी ऍड्रेसिंग टाइप्स ऑफ पीएलसी. ओके, हे पीएलसी चे ऍड्रेसिंग टाइप्स होते. बघा, डेटा फाईल ऍड्रेसिंग. डेटा फाईल्सला ऍड्रेसिंग कसं केलं जातं? जर इनपुट डेटा फाईल असेल किंवा आउटपुट डेटा फाईल असेल तर कशा टाइपचं ऍड्रेसिंग केलं जातं हे या एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलं. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज अ पीएलसी प्रोग्रामिंग. As to communicate with any humankind, language is important. In the same manner, to communicate with PLC, language is an important gadget. Okay. Okay. So, for PLC to communicate with any other machines or devices, language is very important. It's nothing but PLC programming language. Okay. Then standard for PLC programming was set by IEC, International Electrotechnical Communication, in 1992. This standard specifies 5 languages of PLC. Okay, एक standard आहे International Electrotechnical Communication in 1992. या standard ने काय केलं? 5 different PLC languages define केल्या. कुठल्या 5 languages आहेत? Basically, PLC languages are classified into 2 types, graphical and text based. Okay, graphical means graphs मध्ये आणि text means जशी आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, सी प्रोग्रामिंग असेल किंवा मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग, टेक्स्ट बेस आहे म्हणजे टेक्स्ट आहे, इन्स्ट्रक्शन्स आहेत, मूव ए कॉमा बी, देन लॉजिकल इन्स्ट्रक्शन अँड ऑर असेल, त्या टेक्स्ट बेस्ड आहे. अनदर प्रोग्रामिंग लँग्वेज इज नथिंग बट अ ग्राफिकल लँग्वेज, म्हणजे ग्राफ्स वरती डिपेंड असेल. ओके, then graphical language is classified into 3 types: ladder logic diagram, functional block diagram and sequential functional chart. ओके, म्हणजे जे ग्राफिकल लँग्वेजेस आहेत त्यामध्ये फर्स्ट लॅडर लॉजिक डायग्राम, फंक्शनल ब्लॉक डायग्राम आणि सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट असे त्याचे 3 टाइप. आणि टेक्स्ट बेस्ड लँग्वेजचे इन्स्ट्रक्शन लिस्ट अँड स्ट्रक्चर्ड टेक्स्ट. ओके, इन्स्ट्रक्शन लिस्ट आणि स्ट्रक्चर्ड टेक्स्ट
असे दोन टाईप आहे. इन्स्ट्रक्शन लिस्ट म्हणजे जसे की मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसरच्या लँग्वेजेस आहेत त्या टाईपने. आणि सेकंड टाईप स्ट्रक्चर. डिफरंट टाईपचं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या अकॉर्डिंगली टेक्स्ट अरेंज केलेला असतो. देअर आर 5 टाइप्स ऑफ पीएलसी लँग्वेजेस. बेसिकली त्याचे दोन टाईप आहेत आणि त्या दोन टाईपचे मिळून टोटल 5 टाईप. आणि हे जे 5 टाईप आहेत हे कोणी स्पेसिफाय केले? इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कम्युनिकेशन ही जी स्टँडर्ड आहे, इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कम्युनिकेशन, या स्टँडर्डने 1992 मध्ये 5 स्पेसिफिक पीएलसी लँग्वेजेस डिफाईन केल्या. फर्स्ट, ग्राफिकल लँग्वेजचे 3 टाईप आहेत. लॅडर लॉजिक डायग्राम, देन फंक्शनल ब्लॉक डायग्राम अँड सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट. Again, text-based languages are classified into 2 types: instruction list and structured text. Okay. These are the different PLC languages. MCQ मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. Which are the graphical languages of PLC? From the following. आणि मग त्यामध्ये लॅडर लॉजिक, फंक्शनल ब्लॉक डायग्राम, सिक्वेन्शियल फंक्शन चार्ट, इन्स्ट्रक्शन लिस्ट, स्ट्रक्चर टेक्स्ट असे ऑप्शन्स असतील. यामध्ये तुम्हाला चूज करायचे ग्राफिकल कुठले आहेत आणि टेक्स्ट बेस्ड कुठले आहेत. ओके. आणि हे जे 5 टाईप आहेत ते कोणी इन्व्हेंट केले हे पण इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कम्युनिकेशन आयईसी या स्टँडर्डने 1992 मध्ये पीएलसी प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेसिफाय केली. ओके. आपल्याला मग यामधली लॅडर लॉजिक डायग्राम ही ग्राफिकल पीएलसी प्रोग्रामिंग लँग्वेज स्टडी करायची. बिकॉज मेनी पीएलसी मॅन्युफॅक्चरर uses this programming language, ladder logic diagram. Okay, this is the graphical language of PLC programming. The ladder diagram programming. तर त्याला लॅडर डायग्राम प्रोग्रामिंग असं का म्हटलंय? ओके, कारण जे प्रोग्रामिंग आहे पीएलसी प्रोग्रामिंग ते ग्राफिकल आहे. ओके, ग्राफ्सने रिप्रेझेंट करतोय किंवा डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतोय. आणि हे जे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे ते लुक्स लाईक graphical representation आहे ते लॅडर सारखं दिसतंय. सो दिस प्रोग्रामिंग लँग्वेज इज नोन ॲज अ लॅडर. Ladder diagrams are most commonly used in PLC programs for non-electronic सर्किट मध्ये लॅडर डायग्राम्स यूज केल्या जातात. आता एक सर्किट घेतलाय, त्या सर्किटला डीसी सप्लाय, एक स्विच आणि डीसी मोटार कनेक्ट केली आहे. बघा, इनपुट आणि आउटपुट असे कंपोनंट असलेलं एक सर्किट घेतलंय. ओके, इलेक्ट्रिकल डायग्राम घेतली. यामध्ये काय करायचं आपल्याला? या डायग्रामचं कन्व्हर्जन लॅडर डायग्राम मध्ये करायचंय. ओके, कसं करायचं? इफ वी कट दी पॉवर सप्लाय अँड सेपरेट दी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल. काय करायचं? हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल सेपरेट करायचंय. म्हणजे काय करायचंय? इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इथं निगेटिव्ह टर्मिनल. ओके, पॉझिटिव्ह अशा टाइपने हे जे सर्किट आहे वरचा ते काय केलं मी? कट केलं. देन दिस डीसी सप्लाय, फर्स्ट जो आहे तो डीसी सप्लाय घेतला मी इथं, हा डीसी सप्लाय. देन आणि आउटपुटला काय आहे आपल्याला? डीसी मोटर आहे. आणि जी डीसी मोटर आहे ती मी अशी इंडिकेट केली. तर आपली ही लॅडर डायग्राम तयार झाली. कशाची? या सर्किटची. ओके, काय करायचं? फर्स्ट दिस सप्लाय जो आहे तो कट करायचा आहे. म्हणजे ही पॉझिटिव्ह व्होल्टेज अशी लाईन असेल आणि ही निगेटिव्ह व्होल्टेजची लाईन असेल. ओके, मग मी कट केला. देन हे जे स्विच आहे ते हे स्विच मी इथं शो केलं, हे स्विच. ओके, आणि देन डीसी मोटर. आणि डीसी मोटर आउटपुट डिव्हाइस पीएलसी लॅडर लॉजिक मध्ये अशी इंडिकेट करतात. इट्स नथिंग बट आउटपुट डिव्हाइस. ओके, देन दिस इज द लॅडर डायग्राम फॉर this circuit. Okay, positive negative terminal, then this is the switch and this is the output motor. Okay, जे लॅडर प्रोग्रामिंग मध्ये जे इनपुट जे स्विच आहे ते या सिम्बॉलने इंडिकेट करतात आणि जे आउटपुट डिव्हाइस आहे ते आउटपुट कॉइलने इंडिकेट करतात. याला म्हणायचं आउटपुट कॉइल, याने इंडिकेट करतात. आणि हे जे नाव दिलंय जसं आपण ऍड्रेसिंग बघितलं त्या टाईपने I:0/1 म्हणजेच I indicates the input file, colon indicates the file separator, 0 is a word number and 1 is a bit number. Okay,
सेम आउटपुटला i:0/1. ओके, यामध्ये ही जी लाईन आहे याला म्हणायचं लेफ्ट रेल म्हणायचं हा. आणि ही जी लाईन आहे त्याला म्हणायचे राईट रेल. ओके, लेफ्ट रेल, राईट रेल. हे असेल स्टार्ट स्विच आणि हे असेल मोटार. ओके, किंवा आउटपुट कॉइल, याला म्हणायचे आउटपुट कॉइल. आणि ही जी लाईन आहे त्या लाईनला म्हणायचे रंग. लाईनला काय इंडिकेट म्हणायचं रंग. लेफ्ट रेल, राईट रेल, रंग. ओके, अशा टाईपची लॅडर प्रोग्रामिंग लँग्वेज असते. वन बाय वन आपण त्याचे डिटेल्स स्टडी करूया की अशा किती रंग्स असतात एका प्रोग्राम मध्ये. ओके, लेफ्ट रेल, राईट रेल, यामध्ये आपण कितीही मल्टिपल रंग्स कनेक्ट करू शकतो. ओके, आता मी सेकंड रंग कनेक्ट केली आणि तिथे पण आणखी एक स्विच आणि आणखी एक कॉइल घेतली. ओके, अशा टाईपची ही सेकंड रंग झाली. मग प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो पीएलसी मध्ये? फर्स्ट ही रंग एक्झिक्यूट होते, ही रंग झाल्यानंतर नेक्स्ट रंग एक्झिक्यूट होते, अगेन थर्ड रंग, अगेन फोर्थ. असं जे स्ट्रक्चर आहे ते लॅडर टाईपने एक्झिक्यूट होतं. तो प्रोग्राम वन बाय वन प्रत्येक स्टेपला जातो. ओके, म्हणजे हे जे प्रोग्रामिंग आहे ऍज लाईक अ लॅडर दिसतं. बघा मी आता ड्रॉ केली ते लॅडर सारखं दिसतंय, म्हणजे या प्रोग्रामिंगला आपण लॅडर डायग्राम प्रोग्रामिंग असं म्हणतोय. ओके, देन लॅडर डायग्राम प्रोग्रामिंगचे ऍडव्हान्टेजेस अगोदर बघूयात, त्यानंतर रूल्स बघूयात. ओके, इट इज इझी टू अंडरस्टँड बाय सेमी स्किल्ड पर्सन. म्हणजे जरी स्किल्ड पर्सन नसतील किंवा थोडंफार त्याबद्दल नॉलेज असेल, सेमी स्किल्ड म्हटलंय म्हणजे निम्मा थोडंफार नॉलेज असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ही लँग्वेज इझिली अंडरस्टँड होते. सिमिलर टू दॅट ऑफ इलेक्ट्रिकल लॅडर डायग्राम. सेम आता आपण बघितलं एक इलेक्ट्रिकल नेटवर्क, त्याचं लॅडर लॉजिक मध्ये कन्व्हर्जन केलं, त्याच टाईपची ही लॅडर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ऍज इट इज ग्राफिकल टाईप लँग्वेज, इट इज इझी टू अंडरस्टँड. ओके, बघा आपल्याला थेरॉटिकल टेक्स्ट जो आहे त्यापेक्षा ग्राफिकल जे काही डिझाईन आहे ते लगेच समजतं. ओके, जर डायग्रामॅटिकली आपल्याला कोणी समजावून सांगितलं तर लगेच समजतं. अशा प्रकारची ही ग्राफिकल टाईप लँग्वेज आहे. सो इट इज इझी टू अंडरस्टँड. ही समजण्यासाठी कशी आहे? सोपी आहे. लेस नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स, हेन्स लार्ज साइज प्रोग्राम कॅन बी इम्प्लिमेंटेड विथ स्मॉल साइज प्रोग्राम. ओके, इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते कमी लागतात. सो जे प्रोग्राम लार्ज साइजचे आहेत ते स्मॉल साइज प्रोग्राम मध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ लॅडर डायग्राम प्रोग्रामिंग. Easy to understand by semi-skilled person, then similar to that of electrical ladder diagram. As it is a graphical type language, it is easy to understand and less number of instructions. Hence, large size programs can be implemented with small size programs. Okay, etc. are the advantages of ladder diagram programming. Okay, then there are some rules to write the program. जसं आपण सी प्रोग्रामिंग किंवा अदर टाईपचे प्रोग्रामिंग असतील, एम्बेडेड सी असेल किंवा मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसरचं प्रोग्रामिंग असेल, त्याचं काही रूल्स आहेत की स्पेसिफिक रूल्स, ते आपण रूल्स यूज करून काय करतो? प्रोग्रामिंग करतो. असे पीएलसी लॅडर लॉजिक प्रोग्रामिंगचे काही रूल्स आहेत, लक्षात ठेवायचे बेसिक रूल्स इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट रूल, एव्हरी लाईन इन अ लॅडर डायग्राम इज नोन ऍज अ रंग. आताच मी सांगितलं तुम्हाला, हे जे प्रोग्रामिंग आहे यामध्ये ही जी प्रत्येक लाईन आहे त्या लाईनला रंग म्हटलं जातं. ओके, आता मी आणखी एक लाईन घेतली आणि याला एक स्विच कनेक्ट केला. ओके, अशा प्रत्येक लाईनला काय म्हणायचंय? रंग म्हणायचे, रंग, RUNG. ओके, एव्हरी लाईन इन अ लॅडर डायग्राम इज नोन ऍज अ रंग. एव्हरी रंग इज आयडेंटिफाय अ रंग नंबर. आयडेंटिफाय बाय रंग नंबर म्हणजे यांना रंग नंबर दिला जातो, 1 2 3 4 5 असा. ओके, जिथपर्यंत रंग प्रेझेंट आहे तिथपर्यंत रंग नंबर दिला जातो आणि ती त्या नंबरने आयडेंटिफाय केली जाते. जसं की प्रोग्रामिंग करत असताना मॅटलॅब असेल तर एरर जर 6th लाईनला आला तर आपल्याला एरर येतो, एरर इन दी लाईन नंबर 6 ऑफ दी प्रोग्राम. ओके, सेम तसं इथं जर एरर आला तर एरर इज इन द रंग नंबर 7 6 असं एरर येतो. ओके, असं इंडिकेशन केलं जातं. म्हणजे प्रत्येक रंग ही त्याच्या नंबरने, स्पेसिफिक नंबरने आयडेंटिफाय
केली जाते. ओके. देन सेकंड रूल, टू वर्टिकल लाइन्स इन द लॅडर डायग्राम आर नोन ॲज अ पॉवर रेल. ओके, or bus rail. Power always flows from left power rail to right power rail. यामध्ये ह्या ज्या दोन वर्टिकल लाईन्स आहेत, these are the power rails. Okay, these are the power rails. ही लेफ्ट रेल आहे, ही राईट रेल आहे. Power flows from left rail to right. Okay, पॉवर ही लेफ्ट रेल कडून राईट रेल कडे फ्लो होते. ओके, ऑलवेज. This left rail and this is the left rail and this is the right rail, and power flows from left to right. Okay, this is the second rule. Okay, then each rung must start with input contact from left and end with output coil or contact on the right. Okay, प्रत्येक रंग ही लेफ्ट ला स्टार्ट होते. ओके, प्रत्येक प्रोग्रामची प्रत्येक इन्स्ट्रक्शन इथून स्टार्ट होणार आणि इनपुटला एक इनपुट कॉईल असेल किंवा इनपुट असेल, हे इनपुट आहे. ओके, असं इंडिकेट केलं जातं आणि आउटपुट हे कॉईलने टर्मिनेट केलं जातं. ओके, म्हणजे लेफ्ट साइडला इनपुट्स असतात, राईट साइडला आउटपुट्स असतात. लेफ्ट साइडला इनपुट्स असतात आणि राईट साइडला आउटपुट्स असतात. देन each rung must contains only one output and each output can be used only once in the program. म्हणजे प्रत्येक रंगला आता सपोज ही रंग आहे, या रंगला एकच इनपुट असेल. ओके, सॉरी, इनपुट मल्टिपल्स असतील बट आउटपुट एकच असेल. म्हणजे इथून आपण इथं कनेक्शन देऊ शकतो किंवा अदर रंग पासून इथं कनेक्शन देऊ शकतो, बट इच रंग. ओके, प्रत्येक रंगला एक आउटपुट असतं. दीज आर दी रूल्स ऑफ PLC ladder programming. Again, fifth rule, any rung can contain number of inputs and input with some terminal number can be used many times. Input contacts cannot be connected to the right power rail. जे इनपुट कॉन्टॅक्ट्स आहे ते राईट पॉवर रेलला डायरेक्टली कनेक्ट करायचे नाही. देन आउटपुट कॉईल कॅन नॉट बी कनेक्टेड टू द लेफ्ट पॉवर रेल. ओके, म्हणजे आउटपुट कॉईल आहे ती आउटपुट कॉईल लेफ्टला डायरेक्ट कनेक्ट करायची नाही, त्यामध्ये इनपुट असेल. ओके, आणि मग आउटपुट आणि मग राईट रेल, अशा टाईपच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित रीड केला तर तुम्हाला प्रोग्रामिंग जमू शकतो. ओके, नेक्स्ट आपण अजून एकदा याला रिवाइज करूया आणि मग PLC इन्स्ट्रक्शन्स स्टडी करूया. We will stop here. Attendance please. Roll number 1, 2, Present, ma'am. 3, Present. 4, Present. 5, 6, Present. 7, Present. 8, Present. 9, 10, Present, ma'am. 11, Present. 12, 13, Present, ma'am. 14, Present. 15, Present. 16, Present. 17, 18, Present. 19, Present. 20, Present. 21, Present. 22, Present. 23, 24, Present. 25, 26, Present. 27, Present. 28, 29, Present. 30, Present. 31, Present. 32, Present. 33, Present. 34, Present. 35, 36, Present. 37, Present. 38, Present. 39,
40, Present. 41, Present. 42, 43, Present. 44, Present. 45, Present, ma'am. 46,